नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे प्रतिभावंत मराठी साहित्यिक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण पहिले. तिची धाकटी मुलगी गर्भात नुकतीच हालचाल करू लागली होती आणि अचानक तो नाहीसा झाला. तिसऱ्या मुलाच्या पाठीवर तिला लगोलग दिवस गेले म्हणून तो संसाराला विटला असं म्हणून सगळ्यांनी तिलाच दोष दिला. मनातल्या मनात तिनं कपाळाला हात लावला. कोणीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं. जो तो शोक करीत होता. वाईट दिसेल या भीतीनं तीही शोक करू लागली. पण उबवलेली ती भावना तिला फार दिवस झेपली नाही. नवरा पळून गेला त्याचं तिला काही वाटत नाही म्हणून तिच्यावर टीकाही झाली. तिनं ती मुकाट्यानं ऐकून घेतली. लग्न झाल्यापासूनचं आपलं पितळ उघडं पडत आहे हे तिला दिसत होतं. त्याची फारशी फिकीर तिनं केली नाही. पुढे पुढे तर त्याचा विसर पडावा म्हणून ती प्रयत्न करू लागली. तिचा तो प्रयत्न कधी सफल झाला नाही. त्याच्या पलायनाचा दिवस घरात पुण्यतिथी सारखा पाळला जाई. सगळी सुतके चेहरे करीत त्याच्या आठवणी काढीत. बिचारा कुठे असेल याची विवंचना करीत आणि रडत. मधूनच कोणीतरी बातमी आणि अमुक क्षेत्राच्या ठिकाणी एक माणूस दिसला. वर्णन थोडंसं जुळतं वाटलं की धावाधाव सुरू होई. लखनौच्या भावाला पत्र जाई. नेहमीप्रमाणे तो त्रागा करी आणि 5-50 रुपये पाठवून देई. क्षेत्राच्या ठिकाणी कोणीतरी जाई. हात हलवीत परत आला की वादळ शांत होई. महालक्ष्मीच्या झाडाला दरवर्षी तो परत केव्हा येईल हाच प्रश्न होता. पंचक्रोशीतील झाडं शहाणी झाली होती. तो अमक्या दिशेला सापडेल असं आळीपाळीनं सांगत. तिच्या थोरल्या जावेने एकदा हिशेब केला. बहुतेक झाडांनी तो उत्तरेस कुठेतरी आहे असं सांगितल्याचं तिच्या लक्षात आलं. तो आपल्या पायाने चालत येणार असं ज्योतिषी सांगत. तरी त्याला विसरण्याचा प्रयत्न ती करीत होती. आणि 10 वर्षांनंतरही त्याचं पलायन काल घडावं इतकं ताजं राहिलं होतं. ह्या वेळेचा झपाटा मात्र निराळा होता. कपाळावरची खून, कानाच्या पाळ्यावरचे दाट केस, बटबटीत डोळे, पाठीमागून चपटकं असलेलं डोकं आणि कोपरापासून कापलेला डावा हात, सगळा तपशील जमत होता. तोच याविषयी तिलाही शंका राहिली नाही. माळव्यात नर्मदा तटाकी एका मंदिरात तो राहत होता. सकाळ संध्याकाळ नर्मदेत स्नान करून तो तपश्चर्येला बसे. त्या ठिकाणी गेल्यापासून कोणाजवळ बोलला नव्हता तो. मौनी बुवा म्हणून सारे त्याला ओळखीत. तो भिक्षेलाही बाहेर पडत नाही हे कळताच गावकरी त्याला दूध पोचतं करू लागले. गावातल्या मारवाड्यानं त्याच्या दिमतीला एक माणूस दिला. लखनौला तार गेली. सापडला. अधिकोत्तर भेटल्यावर असशील तसा निघून ये. तोच याविषयी अखेरची खात्री करून घेण्याकरता खुद्द त्याला पत्र गेलं. शंकराच्या पिंडीवर लघुरुद्राचा अभिषेक सुरू झाला. लक्ष बिल्वपत्र पिंडीला वाहण्याचं उदक सुटलं. एकाएकी घरात मोठं कार्य उभं राहिलं. सगळ्यांची धावपळ सुरू झाली. तीही त्यात भाग घेत होती. पण मधूनच चपापे. तो खरोखर आला तर? लग्नाच्या पहिल्या दिवसाचं तिला स्मरण होई आणि आंबलेल्या दातांखाली वाळू सापडल्यागत तिचं अंग शहारे. आयुष्यात तिनं त्याला प्रथम निरखून पाहिलं ते एका विचित्र प्रसंगी. गोठ्यातल्या उत्कडावर तो सुकडी सोलीत होता. बाळंतिणीच्या खोलीतून तिला तो स्पष्ट दिसत होता. स्वतः दृष्टीस न पडता त्याला ती पाहत होती. एकीकडे तोंडानं काहीतरी पुटपुटत होता. नंतर तिला कळलं तोंडाला उद्योग नसेल तेव्हा तो कसलासा मंत्र पुटपुटतो. एका हातानं तो भसाभस सुकडी सोली. त्या कौशल्याचं तिला अजब वाटलं. चोंड आवरून नाळांचा हरा घेऊन तो गोट्याबाहेर पडला तेव्हा तिने एक सुस्कारा टाकला. त्यानंतर असे योग अनेक वेळा आले.
दरवेळी तिला काहीतरी अप्रिय शोध लागे. लग्न झाल्यानंतर 6 महिने झाले तरी तो तिच्या खोलीकडे फिरकला नव्हता. तिच्या मनात वाटेल तो प्रसंग अंगावर कोसळावा, पण हा नको. त्याच्याविषयी वाटणारा तिटकारा असाच वाढत राहिला तर आपला संसार व्हायचा कसा? कोणाच्या तोंडाकडे पाहून आपण दिवस काढणार आहोत? दिवसभर ती काम करीत राही आणि अंतरीचं ते शल्य विसरण्याचा प्रयत्न करी. 10 वर्षांच्या खंडानंतर हेच आयुष्य तिला पुन्हा जगावं लागणार होतं का? त्याची फिकीर ती फारशी करीत नव्हती. तिनं 35 ओलांडली होती. उत्साहानं संसार करायचा म्हटला तरी आता कितीशी वर्षे राहिली. चिंता होती ती मुलग्याच्या शिक्षणाची. त्याच्या पुढच्या शिक्षणाचे बेत तिनं आखले. त्याला पुरा महिनाही झाला नव्हता. 15 दिवसांपूर्वी ती काकांजवळ बोलली. ताबडतोब ते तालुक्याला राहण्याकरता जागा पाहून आले. आणखी 2 दिवसांनी त्याचा 7वीच्या परीक्षेचा निकाल होता. काकांनी निक्षून सांगितल्यावर घरची माणसं नकार देणार नाहीत हे तिला ठाऊक होतं. तिच्या या बेताचा घरात कोणाला पत्ताही नव्हता. अखेरपर्यंत तिनं बोलायचं नाही. विषय काकाने काढायचा. संमती करता तिला विचारलं की आडेवेडे घेत तिनं होकार द्यायचा. असं नाटक रचून तयार होतं आणि टोलधाडीसारखी बातमी येऊन थडकली. थोरल्या मुलाच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला. निदान याला वाचवावा असं ती योजित होती. पण त्याचे ग्रहच नसले तर आपण तडफडून काय होणार? थोरल्याच्या वेळी तिला अखेरीस असंच वाटलं. तो शाळेत जावा म्हणून तिनं थोडे प्रयत्न केले नाहीत. नवरा पळाला तेव्हा तो 7 वर्षांचा होता. बिचारा पोरका झाला म्हणून घरात त्याचं कौतुक चाललं होतं. 10 वर्षांचा झाला तरी त्याला कोणी शाळेत जा सांगेना. गोंजारून रागावून तिनं सांगून पाहिलं, पण घरातील पुरुष मंडळी लक्ष घालणार नाहीत हे त्याला ठाऊक होतं. तिचं बोलणं ऐकल्या न ऐकल्यासारखं करून तो उन्हाळायला जाई. एक दिवस तावडीत सापडला तेव्हा त्याला तिनं आडवा उभा बदलून काढला. एकदाचा शाळेत जाऊ लागला. नापास होत होत 4थ्या इयत्तेपर्यंत त्यानं मजल गाठली आणि पुन्हा शाळेत जाईनासा झाला. अखेरचा प्रयत्न म्हणून तिनं त्याला पकडलं. गिरमिटासारखा त्याचा कान पिळला. एक हिसका देऊन त्यानं स्वतःला सोडवून घेतलं आणि साले म्हणून ओरडला. डोक्यात मुसळ बसावं असं तिला झालं. त्यानंतर त्याच्या वाटेस ती गेली नाही. अगदीच राहावलं नाही म्हणजे अडून अडून चौकशी करी. तंबाखू खातो, विड्या ओढतो, गडी माणसात वावरतो अशा बातम्या तिच्या कानावर येत. घरात सगळी त्याला नावाजीत. कामाला वाघ. झाप विणायला, उत्कडावर नारळ सोलायला बसला की त्याच्यापुढे गडी माणसांना फा फू करायची पाळी. विहिरीपाशा माडावरचे नारळ पाडायला पाडेकरी सुद्धा कचरत. विहिरीवर लोंबकळत असल्या त्या माडावर माकडासारख्या उड्या मारितो जाई. एक दिवस पाय घसरून धाडकन विहिरीत पडला. गडी माणसाने आरडाओरड केली. सगळी धावत विहिरीपाशी आली. पाण्यावर बुडबुडे आले. पाठोपाठ प्रेतासारखा तरंगत तो वर आला. तिनं किंकाळी फोडली. अखेरची आशा म्हणून तिनं विहिरीकडे पाहिलं तेव्हा उताना पोहत आरामात तो लांगेश येत होता. धसक्यातून शांत झाल्यावर तिला वाटलं, काय हे दळभद्री चाळे? त्याचं थोबाड आणि मस्ती यापेक्षाही त्याच्या मतलबी स्वभावाचा तिला राग येई. मधल्या काकूशी बोलतानाचा मुरदाडपणा मावळे. माझ घरात ती आडे घेत असली की पाय चेपायला जाई. मधले काका आंघोळ करू लागले की हातनीशी रेंगाळत उभा राही. पाठीला साबण लावू का विचारी. घरातल्या या 2 नाड्या त्यानं पकडून ठेवल्या होत्या. दत्तकाचं वेड त्याच्या डोक्यात कुणी भरवलं तिला कळलं नाही. आपण असे वागलो की मधल्याची माया जडेल आणि आपल्याला दत्तक घेईल अशी त्याची कल्पना होती. त्याच तोऱ्यात तो घरात वावरे. तिची मात्र खात्री झाली होती, हा मुलगा हातचं सोडून पळत्याच्या मागे लागला आहे. त्याचा जन्म वाया जाणार.
ती नसती तर दुसरा मुलगाही वाया गेला असता. त्याला सुद्धा बळजबरीनं शाळेत पाठवावं लागलं. पहिल्या वर्षी त्यानं तिचं रक्त आटवलं. थोरल्याच्या वेळी आपण उशिरा सावध झालो हे तिच्या लक्षात होतं. यावेळी दया क्षमा नाही असं तिनं आधीच ठरवलं. तिला फसवून त्यानं एकदा शाळा चुकवली. त्याचीच ती वाट पाहत होती. निगडीच्या काठीनं त्याला तिनं नखशिकांत फोडून काढलं. जावामध्ये पडल्या. परोपरीनं सांगत होत्या, त्याचं वय झालं नाही, जाईल तो. तिला ते पटलं नव्हतं. त्याच्या बरोबरीच्या मुलांच्या 2 इयत्ता पुऱ्या झाल्या एवढंच ती जाणत होती. आडवे उभे बसतील तसे फटके ती मारित होती. शेवटी थोरलीमध्ये उभी राहिली. मांडलाय काय तुम्ही का पिसाच्च संचारलंय? चालता हो रे इथून. रडत लंगडत तो बाजूला जोडी करून बसला. थोरली बाजूला झाली तेव्हा चवताळून त्याच्या अंगावरती पुन्हा गेली. विंचू चावल्या ग तो ओरडला, जाईन शाळेत, मारू नको, माझं हाड मोडलं ग. थोरली रडत तिच्याकडे गेली आणि ओरडली, त्याला आता हात लावा, ही धुण्याची काठी टाळक्यात घालीन. दिवसभर तो विवळत होता, लंगडत होता. संध्याकाळी त्याला ताप भरला. तिनं त्याच्याकडे ढुंकून पाहिलं नाही. रात्री अंथरुणावर पडल्यावर रडली, पण झोपताना तिने फिरून निश्चय केला, वेळ पडली तर उद्यासुद्धा. शाळेची वेळ झाली की त्याच्यावरती पहारा ठेवी. पाटी दप्तर त्याच्या गळ्यात अडकवी आणि घराबाहेर काढी. जावा टिंगल करीत, पुतणे सांगत, कोंबड्याची घंटा झाली, काकू ढोराला बाहेर काढ. आपल्या घराचं आणि शिक्षणाचं इतकं वाकडं का तिला कळेना. लखनौच्या दिराचं उदाहरण समोर होतं. लहानपणी घराबाहेर पडला, वार लावून शिकला, मोठा झाला, हे दिसत होतं. तरीसुद्धा शिक्षणाचं महत्त्व कोणाला पटत नव्हतं. तो घरी आला की एखाद्या पुतण्याला शिकायला न्यायची भाषा काढी. काहीतरी सबब सांगून त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात. त्याच्या पश्चात चर्चा होई. पोराटोरांपासून सारी म्हणत, त्याच्या पैशाला यश नाही, कशाला जा आहे, हे काय वाईट आहे? या चर्चेत तिनं कधी भाग घेतला नाही. त्यावरून तिची टिंगल होई. बराच वेळ बोलून झाल्यावर जाऊ टोमणा मारीत, बोलू नका हां, बाईंना राग येईल. ह्या कशाला तिनं दाद दिली नाही. शिक्षणानं नुकसान होत नाही एवढं तिला माहीत होतं. तिच्या सुदैवाने दुसरा मुलगा हुशार निघाला. पहिल्या वर्षानंतर त्याला कधी शाळेत जा असं सांगावं लागलं नाही. 7वीच्या परीक्षेपर्यंत त्यानं पल्ला गाठला. पहिल्या पाळीला फायनल पास होणाऱ्यांचं गावात कौतुक होत असे. तो पास होणारच, पण जिल्ह्यात एखाद्या वेळी पहिलासुद्धा येईल असं त्याच्या मास्तरांचं मत होतं. तो पास झाला तरी तिला पुरे होतं. त्याची हुशारी वाया जाऊ द्यायची नाही असा तिनं निश्चय केला आणि पाठोपाठ नवऱ्याचा शोध लागला. खरोखरच एक दिवस समोर लांडगा येऊन उभा राहावा तशी तिची अवस्था झाली. मधूनच तिला वाटे, सगळ्या आपत्तींचं निवारण होऊन अखेरीस आपण तालुक्याच्या गावी निश्चित जाणार आहोत. तसं वाटण्याला काही कारण नव्हतं. लखनौचा दीर येणार नाही असंही तिला वाटत होतं, पण तो आला. मग मात्र तिनं आशा सोडली. लखनौवाला कितीही आडवं तिडवं बोलला तरी अखेरीस त्याला भाऊ गंडवणार, प्रवास खर्चाकरता हवे असलेले पैसे त्याच्याकडून मिळवणार आणि तो येणार. हताश होऊन ती काकांकडे गेली. त्यांच्या मतानं तिचा नवरा आला तरी चिंतेचं कारण नव्हतं. लखनौवाला काय म्हणतो आहे? त्यांनी विचारलं. आज रात्री बैठक आहे तेव्हा सगळं ठरेल. माझ्या नशिबाचे योगच वाईट आहेत. काही वाईट नाहीत. फायनलचा निकाल लागू दे, मग पाहू. सगळ्या तालुक्यात तुझ्या पोराची हुशारी गाजते.
घरचे लोक वेडे आहेत की काय? हा, जन्मभर त्याला सुकडी सोलायला लावतील, लखनौवाल्याला मागं टाकील. समजलेस काय? नवरा आला की घोटाळा होईल असं का तुला वाटतं? हो, म्हणजे म्हणजे आम्हाला गाव सोडता येणार नाही. त्यालाच तिकडं नेलं की झालं काय? त्यावर ती काही बोलली नाही. काकांच्या तोंडात साखर पडो असं म्हणत ती घरी आली. स्वयंपाकघरातील आवराआवर तिच्यावर सोपून जावा ओटी दरवाजाशी जाऊन उभ्या राहिल्या. तिचंही चित्त तिकडंच होतं. सकाळी आल्यापासून लखनौचा दीर घरात कोणाजवळ बोलला नव्हता. त्याची ती नेहमीची रीत होती. जाड भिंगांच्या चष्म्यातून निरीक्षण करीत तो झोपाळ्यावर बसलेला असे. आपले भाऊ एक जात नालायक आहेत असं त्याचं मत होतं. ते पैसा मिळवतात किती, उधळतात किती, त्यांना कर्ज किती, खोटी कारणं सांगून आपल्याकडून पैसे कसे उकळतात, सारं सारं त्याला कळत असे. घरातल्या बातम्या लखनौला घरपोच करणारी माणसं गावात होती. त्याच्यापासून काही चोरून ठेवण्याची सोयच नसे. तो आला की सगळ्यांनी त्याच्याकडून मुकाट्यानं दम खायचा हा नेहमीचा क्रम होता. 5-6 दिवस राही आणि मग निघून जाई. या दिराला तिनं प्रथम पाहिलं तो तिच्या आयुष्यातील एक अनुभव होता. नमस्कार करायला ती भीत पुढं झाली. गंभीर मुद्रेने तिला तो निहाळीत होता. कसाबसा नमस्कार करून धावत ती स्वयंपाकघरात आली. जावा तिच्याकडे पाहून हसत होत्या. काय म्हणाले? एकीनं विचारलं. जरासे हसले. नशीब नमस्कार कसला करतेस म्हणून खेकसले नाहीत. या पहिल्या भेटीनंतर तो पुन्हा 3 वर्षांनी गावाला आला तेव्हा तिचा थोरला मुलगा 6 महिन्यांचा होता. मुलग्याला पाहिल, हातात खाऊला पैसे ठेवील असं तिला वाटलं. त्यानं ढुंकूनही तिच्याकडे पाहिलं नाही. जायच्या आधी भावानं त्यानं विचारलं, पैसे मिळवायची अक्कल नाही आणि लग्न लावून दिलत? पोरं व्हायची थांबणार आहेत? केलेत काही व्यवस्था? त्या रात्री तिला झोप आली नाही. दीर म्हणतो ते खरंच. दुसऱ्याच्या जीवावर आपण किती दिवस काढणार आहोत. हा दीर तऱ्हेवाईक असला तरी शहाणा आहे असं तिला वाटलं. त्याचा हा शहाणपणा आज आपल्या कामी येईल का? स्वयंपाकघरात काम करता करता तिच्या डोक्यात विचार आला. आजच्या बैठकीत तो काय बोलणार कोणालाच कल्पना नव्हती. 10 वर्षांनी भावाचा शोध लागला या बातमीनं तो विरघळेल हा भावांचा कयास खोटा ठरला होता. त्याचा निर्विकार चेहरा पाहून ते चकित झाले. तिच्या कानावर सगळ्या गोष्टी येत होत्या. ओटीवरून ओरडण्याचा आवाज आला. ती दचकली. हातातील दुधाने तशीच टाकून माझघरात आली. ओटी दरवाजा जावाने अडवला होता. ती बाल्कनीच्या खोलीत आली आणि उंच टाचा करून खिडकीतून पाहू लागली. एकदम सारं शांत झालं होतं. लखनौचा दीर सिगरेटचा धूर सोडीत अड्याकडे पाहत होता. भाऊ गंभीर चेहरे करून उभे होते. तोच कशावरून? लखनौच्या दीरानं काढलेल्या शंकेवर चर्चा चालली. त्या साध्या प्रश्नावर भाऊ गावठी पद्धतीनं गोंधळ घालीत होते. लखनौवाला मोठ्यानं ओरडला, तेच बोलू नका. तो नसला तर जबाबदार कोण? प्रश्न 250 रुपयांचा आहे हे लक्षात ठेवा आणि उत्तर द्या. गेल्या 10 वर्षात या धावाधावीपायी माझे किती पैसे खड्ड्यात गेले त्याचा हिशोब सांगू? त्याला पत्र घातलाय. मग ते कोणी सांगायचं? त्याचं उत्तर सुद्धा वाट चालत असेल. त्याला पोचलं असेल तर ना. नाही पोचलं असं निदान यावेळी व्हायचं नाही. तिच्या आयुष्यातील एकुलती एक लॉटरी ओटीवर फुटत होती. अर्धवट ऐकू येत असल्या शब्दांची संगती लावण्याचा प्रयत्न ती करीत होती. पायाशी काहीतरी भुळभुळलं.
तिनं दचकून मागं पाहिलं. तिचा मुलगा उभा होता. काय हवं आहे? घाबऱ्या आवाजात तिनं विचारलं. अंधारात तिला तो स्पष्ट दिसत नव्हता. तो काही बोलेना. तिनं पुन्हा विचारलं, काय झालं? झोपायचं नाही का तुला? ओटीवर पुन्हा बोलणी सुरू झाली. तिचं अर्धलक्ष शेजारी उभ्या असलेल्या मुलग्याकडे होतं. चुळबुळ करीत तो तिथेच उभा होता. विशेष बातमी घेऊन तर तो आला नाही? ती शंका येताच तिनं टाचा खाली केल्या. टांगलेल्या मानेला विश्रांती दिली आणि त्याचा दंड धरून त्याच्या बाजूच्या घडवंचीवर घेऊन गेली. काय झालं? त्याच्या कानाशी तोंड नेऊन तिनं प्रश्न केला. त्यानं नुसती मान हलवली. त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन त्याला ती थोपटू लागली. झटक्यानं डोकं उचलून तो बसता झाला. कोणी कौतुक केलं की असं लाजण्याची, अंग काढून घेण्याची त्याची सवय होती. तरीसुद्धा आजचं त्याचं वागणं तिला निराळं वाटत होतं. त्याच्या मनात काहीतरी सलत असावं. त्याची व्यथा आपल्यासारखीच तर नाही. तसं तिला कळतं तर बरं वाटणार होतं. काळोखात काही वेळ ती त्याच्याकडे पाहत राहिली. ओटीवरच्या गप्पा ऐकायला आपण या ठिकाणी आलो आहोत याचा हळूहळू तिला विसर पडत होता. समोरच्या देवघरातील लांबण दिव्याकडे तिचे लक्ष गेले. त्याच्या प्रकाशाची टोकं खोलीच्या उंबऱ्याशी रेंगाळत होती. अभावितपणे तिने हात जोडले. याच देवघरात तिचा नवरा तासनतास ध्यान लावून बसत असे. तिनं मुलग्याकडे पाहिलं. तोही टक लावून देवघराकडे पाहत होता. बापाच्या आठवणी तर त्याला येत नाहीत. 6व्या वर्षीच्या आठवणी राहतात का? ती स्वतःचं आयुष्य आठवू लागली. वय आणि प्रसंग यांची इतकी काही खिचडी झाली. लहानपणच्या आयुष्यात नेमकं केव्हा काय घडलं ते स्मरत नसल्याचं तिच्या लक्षात आलं. तो नाद तिनं सोडला. पुन्हा त्याच्या कानाशी ती लागली. रिझल्ट परवा ना? त्यानं मान हलवली. म्हणून का झोप येत नाही? तो हसल्याचा भास तिला झाला. दोन्ही हात मांडीत पकडून तो जोरजोरानं पा हलवीत होता. झोपायला जा. जा. उगीच कशाला जागतो आहेस? तिनं पुन्हा सांगितलं. तो उठला आणि बाहेर पडला. पाठोपाठ ती चुटपुटली. आयता आला होता, उगाच बाहेर घालवलं. एवढासा पोर कुठल्या गहन विषयाचा विचार करीत होता? पुढल्या शिक्षणाचं तर नाही? गेला महिनाभर ज्या फिकिरीत आपण आहोत तीच फिकीर तोही करीत असेल का? या संबंधी आपण त्याच्याजवळ काहीच कसं बोललो नाही याचं तिला आश्चर्य वाटलं. त्याचं मत ती गृहीत धरून चालली होती. आत्ताच्या त्याच्या चर्येवरून तिला खात्री वाटेनाशी झाली. त्या वातावरणात त्याला नेमकं काय वाटत असेल याचा तर्क करणं सोपं नव्हतं. नवऱ्याची बातमी आल्यापासून ती पाहत होती. तो एकदम गंभीर झाला होता. बापाच्या वाटेकडे डोळे लावून बसावं असं त्याच्या आयुष्यात काय घडलं होतं? त्यानं कधी जवळ केलं नव्हतं. विचारपूस केल्याचं तिला स्मरत नव्हतं. मायेनं पाठीवर कधी हात फिरवला नाही. उजव्या हातच्या कोपऱ्यात तिची नजर गेली. त्याच ठिकाणी तो जन्माला आला. सुप्पात मावत नव्हता. कौतुकानं नवऱ्याला ती दाखवू लागली. निर्विकार नजरेनं त्या लुसलुशीत गोळ्याकडे तो पाहत राहिला. कोणासारखा वाटतो? तिच्या प्रश्नाला त्यानं उत्तर दिलं नाही. ओठांचा चंबू नाकाशी नेत तो बाहेर पडला. 15 वर्षापूर्वीच्या त्या प्रसंगाचं तिला स्मरण झालं आणि छातीत बाण घुसल्यागत ती विव्हळली. जरा वेळापूर्वी तिच्या मुलानं असाच ओठांचा चंबू करून नाकाशी नेला होता. हागून ठेवताना विचार नव्हता तुम्हाला? त्यावेळी बजावलं होतं. पैशाची मस्ती चढली होती. बजावून काय ठेवलंस? उगाच काहीतरी. आजीजीच्या आवाजात कोणीतरी बोलत होतं. दचकून ती खिडकीपाशी आली आणि टाचा उंचावून बाहेर पाहू लागली. थांबा.
बोलू नका. बोलता बोलता लखनौचा दीर खिशातून लखोटा काढीत असल्याचं तिनं पाहिलं. भावांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. लखोट्यातून त्यानं एक कागद बाहेर काढला आणि भावांपुढे धरला. 20 वर्षांपूर्वी तिचा नवरा लखनौहून पळून आला. पाठोपाठ दिरानं पाठवलेलं ते पत्र होतं. खड्या आवाजात तो वाचू लागला. त्याला देवाचे वेड आहे याचं कौतुक मला नाही. देवाचं करू नये असं माझं म्हणणं नाही, नाहीतर एकाचं 2 कराल. पण प्रथम माणसाने आपल्या आयुष्याचा विचार केला पाहिजे. भक्तिभावाने दिवसाकाठी 5 मिनिटे देवापुढे हात जोडले तरी त्याला पोचतात. त्याकरता उपवास अनुष्ठाने लागतात असं नाही. आता त्याच्या आयुष्याची नासाडी होऊ नये असं वाटत असेल तर त्याला घरी थारा देऊ नये. उताराचे पैसे देऊन आल्या पावली लखनौला परत पाठवावे. तलवार म्यानात खुपसावी त्याप्रमाणे त्यानं तो कागद लखोट्यात कोंबला आणि मोठा डोळे करीत भावांकडे पाहत राहिला. काय म्हणायचं आहे यावर तुम्हाला? तुला काहीच खरं वाटत नाही तर आम्ही म्हणणार तरी काय? वास्तविक आम्हाला सुद्धा तुझं म्हणणं त्यावेळी पटलं, पण पोत्यात घालून का पाठवायचं? लग्न कशाला लावून दिलं त्याचं? धीर इतक्या मोठ्यानं ओरडला. ती दचकून मागेच झाली. आम्हाला वाटलं सुधारेल. चामट आवाजात एक भाऊ बोलला. मग निस्तरा, माझा सल्ला कशाला? एवढा सोन्यासारखा शोध लागला आहे, आपण काहीच विचारपूस करायची नाही का? तुझं मत विचारलं नसतं तर तिकडून बोलला असतास. सगळ्यांकडून आमची चोंदी. मला तुमच्या भानगडीत पडायचं नाही. भावाचा शोध लागला पण भावांना त्यांचं काही नाही असा बबरा लोकात झाला तर सगळ्याच्या आधी तुलाच दोष देतील. तो पुन्हा इथं आला आणि त्याला आणखी 4 पोरं झाली तर गाव त्यांना पोचणार आहे का? हा, असला अश्लील प्रश्न तो विचारील अशी भावांची कल्पना नव्हती. ते एकदम गप्प झाले आणि एकमेकांकडे पाहतच राहिले. परत आला की त्याला घरात ठेवायचंच नव्हतं. मग आणखी मुलं? मुलं होण्याची कल्पनाच त्यांना उंगळ वाटली. आपल्यासारखा तो सामान्य माणूस राहिला नाही आता तो. हे या लखनौवाल्याला ते कसं पटवून देणार? बायको, पोरं, संसार सगळ्या मोहातून मुक्त झालेला हा माणूस. त्याच्याबद्दल भावानं खुशाल असं बोलावं याचं सगळ्यांना दुःख होत होतं. माणसातून उठून जाण्याची त्याला पुन्हा इच्छा होऊ नये म्हणून सगळा बंदोबस्त झाला होता. घरात त्याला एक दिवसही ठेवायचं नव्हतं. डोंगरावर ज्या ठिकाणी तो अनुष्ठानाला बसे त्या ठिकाणी एक छोटी मठी घाईघाईनं बांधण्यात आली होती. पण भावाला ते सांगण्यात अर्थच नव्हता. त्याकरिता पैसा कुठून आणलात म्हणून त्यानं विचारलं असतं. लखनौच्या दिराचं निश्चित काय मत आहे अजून कळत नव्हतं. तो नुसत्याच शंका काढीत होता, प्रश्न विचारित होता. भावाला परत आणण्याची कल्पना त्याला पटलेली दिसत नव्हती. पण तो किती रागावला, तनतनला तरी अखेरीस भावांच्या मनासारखं करी. जायच्या दिवशी तो कसा आणि किती विरघळेल काय सांगावं. आवाज आता बरेच खाली आले होते. मधूनच एखादा शब्द कानावर येई. त्याचा संदर्भ शोधण्याचा प्रयत्न ती करी. तळसलेली मान शेवटी तिने खाली केली. समयीचा प्रकाश मंदावला होता. वातीला आलेली काजळी तिने काढून टाकली. वात मोठी केली आणि पुन्हा खिडकीशी येऊ लागली. पाठोपाठ मुलगा पुन्हा आत येत होता. अजून झोपला नाहीस का? मध्यरात्र झाली. आत येता येता तिने विचारलं. तो थबकल्यासारखाच झाला. ती सावध झाली आणि त्याला घेऊन घडवंचीवर आली. ओटीवरचं तिचं लक्ष उडालं होतं. जुन्या गोष्टीच उगाळल्या जात होत्या. मुद्द्याला भिडायला कोणी तयार नव्हतं. त्यापेक्षा 4 गोष्टी याच्याजवळ तरी बोलाव्यात असा विचार करीत ती खाली बसली. खिडकीच्या दिशेनं तो पाहत होता. काका रागावताहेत. कुणाला? सगळ्यांना. कोणाला अक्कल नाही म्हणतात.
मग खोटा आहे की काय? पटकन ती बोलून गेली. पण पाठोपाठ तिनं जीभ चावली. चमकून त्यानं तिच्याकडे पाहिलं. तिचं बोलणं त्याला रुचलं नव्हतं. तिची तीच अपेक्षा होती. मुद्दामस्ती बोलली, मी लखनौला जाणार नाही, सांगून ठेवतोय. उलट्या बाटलीतून धडपडत बाहेर येणाऱ्या पाण्यासारखे त्याच्या तोंडातून शब्द आले. एवढं भाग्य नाही फळफळलं. लखनौला नेणार म्हणून कोणी सांगितलं तुला? मला आपलं वाटलं. कोणी सांगितल्याशिवाय कसं वाटेल? कोण बोललं तुझ्याजवळ? काकू? तो एकदम गप्प झाला. त्याचा खांदा हलवीत तिनं प्रश्न विचारले तरी तो बोलला नाही. घरात काहीतरी चर्चा झालेली असणार, त्याशिवाय त्याच्या डोक्यात लखनौ शिरलं नाही. तिला प्रथम असं वाटलं, पण नंतर ते संभाव्य वाटेना. नवऱ्याच्या परत येण्याशिवाय अन्य कशाची घरात चर्चा होईल यावर तिचा विश्वासच बसेना. पोरात काहीतरी बोलणी झाली असावीत. एकूण या पोराचं दुखणंही लखनौचा धीरच. पण त्याला ती दोष देत नव्हती. या घराचं भलं व्हावं म्हणून त्या माणसाची आतडी कशी पिळतात ते याला काय ठाऊक. आत्तापर्यंत लखनौहून किती मनी ऑर्डरी आल्या याचा पत्ता याला कसा लागणार. खुद्द त्याचा बाप मार्गाला लागावा म्हणून त्यानं जीवाचा केवढा आटापिटा केला. लखनौवाला बोलतो, ओरडतो एवढंच दिसत होतं. तो कडक शिस्तीचा म्हणून त्याची टिंगल, बोलतो म्हणून गुस्सा. पण पुरुषांसारखे पुरुष त्याच्यापुढे लुळे का पडतात? त्यांची वाचा का जाते? अनेक वर्षांच्या अनुभवानं या प्रश्नांची उत्तर तिला माहीत होती. ज्याच्याकडून ती विशेष अपेक्षा करत होती त्याला हा अवघड इतिहास सांगायचा असं केव्हापासून तिनं योजलं होतं. त्याचे अपसमज दूर झाले पाहिजेत. या धीराचा आदर्श त्यानं आपल्यासमोर ठेवला पाहिजेत. ती वेळ आता आली आहे असं तिला वाटलं. मुलगा उठू लागला. त्याचा खांदा दाबीत तिनं त्याला खाली बसवलं. कुठं निघालास? झोपायला. बस इथेच, माझी सोबत कर. इथे काय करतेस? माझ्या कर्माचा विचार. समईच्या प्रकाशात तिचे डोळे चमकले. पाहिल्या न पाहिल्यासारखं करून त्यानं खिडकीकडे नजर वळवली. आता तिच्या डोक्यात प्रकाश पडत होता. पुढच्या शिक्षणाच्या फिकिरीत आपला मुलगा असावा हा तिचा तर्क खोटा. परीक्षेचा निकाल जवळ आला म्हणून तो बेचैन असेल हा तर्कही खरा नव्हता. मग तो विचार तरी कसला करतो आहे? स्पष्ट विचारला तिचं मन धजेना. तिचे डोळे भरून आले होते. पटकन त्यातला एक थेंब ओघळून त्याच्या गालावर पडला. तिने डोळे पुसले. आपल्या डोळ्यांतील पाणी त्याच्या अंगावर पडलं तरी तो दचकत नाही. आपल्याकडे पाहण्याची गरज त्याला भासत नाही. त्याच्या शिक्षणाची आपण एवढी चिंता करीत आहोत, पण तो एका अक्षरानंही त्यासंबंधी बोलला नाही याचं स्मरण तिला झालं. त्याच्याविषयी आत्तापर्यंत ती नुसते तर्कच करीत आली. आताही तर्कच करीत होती. 16 वर्षांचा झाला तरी तो अगम्य राहिला होता. मोकळ्या मनानं कधी बोलला नाही. त्याच्या हुशारीचं घरात कोणाला कौतुक नव्हतं. पण तिच्या कौतुकाची तरी त्याला कदर कुठे होती? त्याला जवळ घ्यावं, पाठीवरून हात फिरवावा, शाबासकी द्यावी असं तिला वाटे. पण तिच्याकडे तो फिरकतच नसे. लखनौच्या दिराप्रमाणे आपल्याविषयी सुद्धा त्यानं काही विपरीत ग्रह तर करून घेतले नाहीत. अनेक दिवस चोर पावलांनी वावरत असलेली ही ती शंका आज ताठ उभी राहिली. इतके दिवस ती स्वतःचं समर्थन करीत असे. आज तिचा नाईलाज झाला. तो आपल्याशी असा वागतो याला आपणच जबाबदार आहोत अशी तिची खात्री होऊ लागली. अपराध्यासारखी त्याच्या शेजारी ती बसली होती. गतकाळातील अप्रिय स्मृती जिवंत होऊन तिच्या समोर येऊ लागल्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात
केवळ यासाठीच नाही कथा रसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.